वधू आहे का, वधू आहे का, जिथे म्हणले तिथे लग्न सूचिका केंद्र काढलंय, पण काही फायदा नाही. आजकाल सगळं उलटं झालं. आपण मुलींना आपल्या पायावर उभे झाले पाहिजे, शिक्षण शिकले पाहिजे, आपल्या पायावर उभं झालं पाहिजे. आधीच्या काळामध्ये वर पाहिजे करून जिथं कुठं मुलाची माहिती असली की या मुलगा लग्नाला आहे, मुलाचं लग्न करायचं आहे, तिथं तो शेतकरी असो किंवा तो कोणत्याही क्षेत्रामध्ये असो किंवा तो कोणता बिझनेसमध्ये असो, तिथे मुलीचे आईवडील आधी पोहोचायचे की तुमच्या मुलाचं लग्न करता का. तुमचा मुलगा हे नाही बघायचे का तो काय करते, तुमच्या मुलाचं लग्न करता का, आधी त्याच्या घरी पोहोचायचे. पण आता सगळं उलटं झालं. आता वधू पाहिजे म्हणून गावोगावी वरवाले फिरतात, पण वधू मिळणं मुश्किल आहे. कारण की एवढी म्हणजे आता महिलांना प्राधान्य, मुलींना प्राधान्य, त्यांना गव्हर्मेंट जॉब पाहिजे, ते आपल्या पायावर उभ्या झाल्या पाहिजे, त्यांचं समोरचं काय भवितव्य आहे त्यांनी त्यांचा विचार करायला पाहिजे. आज काही दिवसाच्या अगोदर मी एक व्हिडिओ बघितला की तिथं मुलीचं लग्न का जुळत नाही, वर पाहिजे वधू पाहिजे हा कार्यक्रम बघितला. तिथे मुलांना विचारलं की तुमचं लग्न का जुळत नाही. माझ्याकडे शेती आहे, मी एवढा शिकलेला आहो, मी तेवढा शिकलेला आहो, माझ्याकडे शेती आहे. पण जेव्हा मुलींना विचारलं की तुमची अपेक्षा काय आहे, तेव्हा मुलींनी अपेक्षा सांगितल्या का मी डॉक्टर आहे, माझ्या आईवडिलांनी पैसा लावला, माझ्या पप्पांनी मला एवढं शिकवून एवढा पैसा लावून मला डॉक्टर की शिकवलं, तर माझ्याच बरोबरीचा पाहिजे ना डॉक्टर. मग तुमच्या पप्पांनी पैसा लावून तुम्हाला डॉक्टर की शिकवलं, तर तुमच्या आईने काय शिकवलं की 2 जणांचे 2 कप चहा मांडायचं, की 2 जणांचा स्वयंपाक करायचा, की 2 जणांच्या पोळ्या टाकायच्या, की 2 जणांची भाजी किती लागते, त्याच्यात तिखट मीठ किती टाकायचं, हे पप्पांनी पैसे लावून शिकवले, ते आईनं एवढं शिकवलं का. कारण की जेव्हा तुम्ही डॉक्टर की शिकायला जाता, कोणी इंजिनिअरिंग शिकायला जाता, कोणी काही शिकायला जाता, तेव्हा तुमचे आईवडील तुम्हाला मेसचे डबे लावून देतात सकाळ संध्याकाळचे. फक्त अभ्यास म्हणजे अभ्यास शिक, एवढं तुला पैसे लावतो, तू तेवढं हे कर. आणि ह्या मेसचा डब्बा सकाळ संध्याकाळचा तो जेवण केला का तो डब्बासुद्धा धुता येत नाही, तर तो डब्बावाले डब्बा घेऊन जातात. तुम्हाला एवढंही नाही शिकवलं की हा डब्बा तुम्ही स्वतः खाल्ला तर स्वतः धुवा आणि तेव्हा वापस द्या. तुमच्यावर तेवढी बी जबाबदारी मुलींवर टाकली नाही आहे. त्याचं कारण हेच की तुम्हाला इंजिनियर बनवता, डॉक्टर बनवता. कुठं आहे माझी मुलगी, पुण्याला आहे, कुठं आहे माझी मुलगी, फलाना गावला आहे. मग तो माझ्या बरोबरीचा मुलगा पाहिजे, मला डॉक्टर पाहिजे, मला इंजिनियर पाहिजे, तो माझ्या बरोबरीचा पाहिजे. अहो तुमच्या बरोबरीचा पाहिजे, पण तुम्ही एकाच क्षेत्रामध्ये गेल्या तर एका क्षेत्रामध्ये तो त्याचा जे तुमचा ज्या वेळेला जॉब आहे त्यावेळेला त्याचा राहिला तर तुमचं घर कोण सांभाळलं, तुमचं मुलांचं करण कोण काय. मग बाई ठेवली. अहो तुम्ही मुलाला जन्म कोणासाठी घातला, बाई ठेवासाठी, बाईनी पाहासाठी घातला का स्वतःचं भवितव्य पाहासाठी घातला, की आपल्याला एक मुलगा हो, त्यांनी आपलं पालनपोषण करो. ह्या अशा वातावरणाने का मुलगा बाई डॉक्टर झाली, नवराई डॉक्टर पाहिजे, तो पोरगाही डॉक्टर पाहिजे, त्याला वेळ द्यायला नको, आपल्याजवळ असो किंवा नसो त्याला वेळ द्यायसाठी त्याला बाईजवळ लायण्याचं मोठं करायचं, त्याला प्रदेशामध्ये पाठवायचं. आज तुमच्या घरचे म्हातारे जीव तुम्ही त्यांच्यासाठी मेसचा डब्बा खाऊन त्यांच्यासाठी काही करू नाही शकत, ते अनाथ आश्रमामध्ये जाते. उद्या तुमच्यावरही तेच पाळी आली पाहिजे का.
त्याच्यासाठी असं निवडा नका की मी डॉक्टर आहे, माझा नवरा डॉक्टर पाहिजे, मी इंजिनियर आहे, माझ्या इंजिनियर पाहिजे. अरे एकामेकाला तुम्ही एका क्षेत्रामध्ये जर गेले तर तुमच्या मुलाबाळाला वेळ द्यायला कोणीही राहत नाही आयासारखी. शेवटी तुम्हाला पैसे देऊन मुलांचं पालन पोषण करावं लागते. तुमच्या पप्पानी छान केलं की तुमच्या पप्पानी तुम्हाला पैसे लावून डॉक्टर शिकवलं, इंजिनियर शिकवलं, कोणाला वकील शिकवलं, कोणाला बॅरिस्टर. चांगल्या गोष्टी आहे इथे, वाईट काहीच नाही. का मुली आजच्या काळामध्ये आपल्या पायावर उभ्या पाहिजेच, आपल्या पायावर उभ्या झाल्या पाहिजेच. पण शेतकरी नाही पाहिजे, तो गाडी चालवण्यावाला नाही पाहिजे, तो ॲटो चालवण्यावाला पाहिजे, आपल्या बरोबरीचा पाहिजे. आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत त्या क्षेत्रातला पाहिजे. कारण की माझ्या पप्पानी एवढे पैसे लावले. अहो तुमच्या पप्पानी पोरीवा तुम्हाला तेवढे पैसे लावले. मी आईवडिलांना तेच म्हणतो की तुम्ही आपल्या मुलींना तेवढे पैसे लावले तर मुलं तर काहीतरी कुठंतरी शिकले असेलच ना, काहीतरी तर करत असेल ना. सगळ्यांचं बरोबर नाही राहत. काही काहींवर लहानपणापासून जबाबदारी राहते. आपल्या आईवडिलांना पोसाचं, घर चालवायचं. काही आईवडिलाचं असं राहते, काहींना वडील नाही राहत, आई राहते. मग ते शिकू नाही शकत, ते शेती नाही करू शकत. तुम्ही शेती आहे का म्हणता, शेती आहे का म्हणता. अहो तुम्ही तरी गेले का कधी शेतीमध्ये? तर तुमच्या मुली जाणार आहे शेतीमध्ये. मग जेव्हा मुली डॉक्टरकी शिकवता, डॉक्टरकीचं सगळं ट्रेनिंग देता किंवा कोणत्या दुसऱ्या क्षेत्राचं ट्रेनिंग घेता, मग शेती का विचारता की शेती आहे का? मग शेवटी तर शेतकऱ्याचंच सगळं जे काही आहे ते शेतकऱ्याचंच कामी येते ना. हा विचार करू नका. जर तुम्हाला कुठला मुलाचा निरोप आला असाल तर तुम्ही आधी घरपर्यंत जा. घरपर्यंत जाऊन त्याची पाहणी करा. त्याचं घर कसं आहे, त्याचं दार कसं आहे, त्याचं काय आहे काय नाही आहे, तो आपल्या घरी सुखी आहे का, खाऊन पिऊन आपल्या परिवाराला पोचू शकते का. आपली बायको जेव्हा गव्हर्मेंट ड्युटीवाली असली तर ती जॉबवर गेल्यानंतर तो आपल्या मुलाचं भवितव्याचा विचार करू शकते का, त्याला कसं घरी पाहायचं, कसं काय करायचं. आईवडील जीवनाला पुरत नाही. आईवडील काही नेहमीसाठी नाही. शेवटी संसार हा दोघांचा राहते काय. पण तुम्ही हा विचार जेव्हा करता की माझी मुलगी गव्हर्मेंट ड्युटीवाल्याला पाहिजे, माझ्या मुलीला एवढा पैसे लावून मी शिकवलं, एवढा पैसा लावून मी तिला गव्हर्मेंट जॉब दिला आहे, तर तेवढंही बाप जेव्हा पैसा लावते तर डबे नका लावून देऊ. त्यांना एवढं शिकवा की जेव्हा दोन घरी असले जीव तर त्यांच्यासाठी 2 पोळ्या टाकून त्यांना खाऊ घालू देऊ शकतो. तेवढं शिकवा. म्हणजे ते आईवडील वृद्धाश्रमात जाणार नाही. आणि याची पोरगी एवढी शिकली आहे, ती गव्हर्मेंट ड्युटी करते, तुमचं नाव खराब होऊ शकणार नाही, याची सुद्धा काळजी घ्या. नमस्कार.